नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी पौर्णिमा. आज आम्ही ठरवलेलं आहे की पुण्याला जायचं. तर मी आणि माझे मिस्टरांनी सकाळी गाडी पकडली आहे आणि आम्ही निसर्गरम्य स्थानावरून जात आहोत. तुम्ही बघतच आहात, मुंबईवरून जवळजवळ 2 तासाच्या अंतरावर माळशेज घाट आहे. तर माळशेज घाटाचा आनंद घेत आम्ही हा प्रवास करत आहोत. तर तुम्ही बघतच आहात की खूप ठिकाणी धबधबे आहेत. तिथे खूप सारे पर्यटक आहेत. ते धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी इथे आलेले आहेत. खूप मोठमोठे धबधबे आहेत. मुंबईवरून 2 तासाच्या अंतरावर असल्यामुळे निसर्गरम्य स्थान खूप इम्पॉर्टंट स्थान आहे हे. कारण की मुंबईहून पुण्यावरून अनेक ठिकाणाहून लोक इथे आनंद घेण्यासाठी येत असतात. पावसाळ्यामध्ये हे धबधबे खूप छान आणि निसर्गरम्य स्थान हे खूप उठून दिसत असतं. तर तुम्ही बघतच आहात की इथले डोंगर दऱ्या आहे ते खूप सुंदर हिरवं हिरवं दिसत आहे. त्यानंतर इथले धबधबे आहेत ते ओव्हरफ्लो होत आहे. खूप मोठी दरी आहे. माळशेज घाटामध्ये माकडं वगैरे दिसत आहेत तुम्हाला इथे. तर आता जसं आम्ही माळशेज घाटामध्ये पोचलेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे जुन्नरला. तर थोड्याच वेळात आम्ही जुन्नरचा प्रवास हा संपवणार आहे. तर जुन्नरवरून आम्ही पुण्याला जात आहे. तुम्ही बघतच आहात आम्ही जुन्नरला पोचलो आहे. आता जुन्नरवरून आम्ही एस-टी पकडून पुण्याला जात आहोत. तर एस टीचा प्रवास जेणेकरून सगळेच लालपरी म्हणतात जसं की एस टीला आपल्या इथे. तर लालपरीचा अनुभव घेण्यास सगळ्यांचीच आवड आहे खरं तर. तर आता आम्ही पुण्याला जात आहोत. आम्ही पोचलो आहोत. आता खरं तर मलाही माहीत नाही, मी सुद्धा पहिल्यांदाच चाललेली आहे. तर त्यामुळं खूप सुंदर सुंदर वातावरणाचा आनंद घेत मी जात आहे. कारण की मी पहिल्यांदाच या ठिकाणी चालली असल्यामुळे मला एक निसर्ग खूप छान आवडतं. मला फिरायला आवडत असल्यामुळे मला निसर्ग खूप आवडतो. तर आता आम्ही भोसरी बस स्टँड जे आहे ते तिथं आहे. तिथून आम्ही बस पकडलेली आहे. कुठली तीही मला माहीत नाही, कारण की मी पहिल्यांदाच आली आहे. तर जसं आता आम्ही ज्या ठिकाणाला आम्हाला जायचं आहे तिथं आम्ही पोचलो आहे. तिथं आम्हाला नटसम्राट निळू फुले रंगमंदिर दिसत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आहेत.